नमस्कार. जस्ट काही वेळापूर्वी संघर्ष सुरू झालेले आहेत. म्हणजे असं आपल्या आशिया खंडातच पश्चिम आशियामध्ये म्हणजे जागात ही आहे पश्चिम आशियाची, पण संघर्ष करणारे जे आहेत ते पश्चिम आशियाई काही देश आहेत. आणखी अमेरिकासारख्या खंडातील देश आहेत, म्हणजे अमेरिकाचे. तर त्यावर शॉर्टकट थोडंसंच फक्त बोलतोय की उत्तर प्रत्युत्तर देणे चालू आहेत. जसं की एक देश आहे अमेरिका, इस्राईल दोघं मिळून जे काही आक्रमण करत आहेत ते जर इराणवर करत असतील तर इराणवाले इस्रायल आणि अमेरिका सोडून इतर देशांवर का आक्रमण करत आहेत. तर लक्षात घ्या, जसे की कोण म्हणते ना की ते दुबईचं कोणतं मोठं हॉटेल होतं, दुबईचे काही हे होते, बहरीनचा काही परिसर होता, दोहा वगैरे सारखं शहर आहे, तिथं आक्रमण का करतायत, इस्रायलवर का नाही, अमेरिकेमध्ये का नाही. तर त्याचं कारण असं आहे की अमेरिकेने काही वर्षांपासून ही जी काही इराण असेल, इस्रायल असेल, त्यांच्या आजूबाजूचे देश असतील, त्या देशांमध्ये स्वतःचे सैन्य अगदी म्हणजे स्वतःचं एअर स्पेसच त्यांनी उभा केलेलं आहे, नुसतं सैन्यच नाही. तर हे जे इराण आक्रमण करत आहे, ते इराण आक्रमण ज्या देशांवर किंवा ज्या शहरांमध्ये करत आहे, तर तो जे लोकेशन आहे ते लोकेशनमध्ये अमेरिकेचे एअर स्पेसेस आहे, स्वतःचे डायरेक्ट. आणि मग असं सैन्य आहे अगदी मुबलक प्रमाणे, त्यांचं सैन्यसुद्धा तिथेच आहे, तर ते तिथे आक्रमण करतात. ते काही स्वतःहून किंवा त्यांच्याच सोबत असलेले म्हणा किंवा त्यांच्यासारखे जे काही देश आहेत त्याच्यावर आक्रमण का करतायत असं नाही आहे.